या महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा धक्का बसणार आहे। हे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही पात्र असाल आणि लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही सुद्धा आतापर्यंत भरला असेल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे हे प्रत्येक हप्त्याला तुम्ही घेत असाल, मात्र आता सावधान, कारण लाडकी बहीण योजनेमधून जवळपास 30 ते 40 लाख महिला अपात्र ठरल्या आहे आणि आता यामध्ये तुमचा नंबर देखील लागू शकतो। हे बघा, अनेक लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये खोट्या पद्धतीने आपला अर्ज सादर करतात। अदिती तटकरे यांनी काही माध्यमांशी काल बोलताना सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुम्हाला 26 जानेवारीला मिळणार आहे, परंतु काही महिलांना खूप मोठा धक्का बसणार आहे। जवळपास 30 ते 40 लाख महिला लाडकी बहीण योजनेमधून आता बाद होणार आहे। त्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिला चुकीच्या पद्धतीने आपला अर्ज सादर करतात आणि चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे आतापर्यंत प्रत्येक हप्त्याचे घेत आलेले आहेत। तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने तुमचा अर्ज सादर केला आहे का, किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही आतापर्यंत तुमचे सर्व हप्ते घेतले आहे का व ते कोणत्या पद्धतीने घेतले आहे याची सर्व चौकशी जी आहे अदिती तटकरे यांनी करायला सांगितले आहे। काल माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे की काही महिला चुकीच्या पद्धतीने त्यांचा अर्ज सादर करतात व आतापर्यंत प्रत्येक महिलेने 7 हप्त्याचे पैसे घेतलेले आहे, म्हणजेच की आतापर्यंत जे 6 हप्ते तुम्हाला भेटलेले आहे आणि यानंतरचा जो 7वा हप्ता आहे जानेवारीचा ते सुद्धा ते महिला घेणार आहे। याच कारणामुळे आता प्रत्येक महिलेच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे, असं त्यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। म्हणजे ज्या महिलांना खरंच लाडकी बहीण योजनेच्या पैशांची गरज आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाही व दुसऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात। म्हणजे ज्या महिलांना पैशांची गरज नाही त्या महिलांना जे आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहे। अनेक गरीब महिला व कामगार महिला या योजनेपासून वंचित आहे। म्हणजे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आतापर्यंत भेटायला पाहिजे त्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही आहे। आणि भलतच म्हणजे जे महिला श्रीमंत आहे, ज्यांचे उत्पन्न खूप जास्त आहे, त्या महिलांना प्रत्येक महिन्याचे पैसे मिळत आहे। म्हणजे चुकीच्या पद्धतीने जे आहे लाडकी बहीण योजनेचे अर्ज सादर केले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आणि त्यांना प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे। मात्र आता अदिती तटकरे यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की आता प्रत्येक महिलांचे अर्ज छाननी केली जाणार आहे आणि ज्या अर्जामध्ये चुकीची पद्धत आढळली त्या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून कायमचे बाद केले जाणार आहे आणि यानंतर त्या महिलांना 1 रुपया सुद्धा व लाडकी बहीण योजनेमध्ये कधीच घेतले जाणार नाही व त्या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून पुढल्या महिन्यापासून कायमचे बाद केले जाणार आहे व याआधी त्या महिलांनी जेवढे पण हप्ते घेतले त्या महिलांचे वसूल केले जाणार आहे। हे बघा, त्या महिलांनी जर स्वतःहून लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही चुकीच्या पद्धतीने घेतले असं सादर केले, म्हणजे त्यांनी अर्ज सादर केला की आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने अर्ज सादर केला होता व चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे आतापर्यंत घेतले, त्या महिलांवरती कुठलीही कारवाई केली जाणार नाही व त्यांचे पैसे हे लाडकी बहीण योजनेमधून घेतले जाणार नाही आहे। मात्र त्यांचा जो अर्ज आहे तो लाडकी बहीण योजनेमधून कायमचा बाद केला जाणार आहे। मात्र ज्या महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर केला नाही, म्हणजे चुकीचा आमचा अर्ज आहे असं त्या महिलांनी स्वतःहून सांगितलं नाही, तर त्या महिलांवरती कारवाई होईल असं अदिती तटकरे यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। नक्की तुम्ही कोणत्या पद्धतीने तुमचा अर्ज सादर केला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब नक्की करा। नक्की तुम्हाला तुमचे पैसे केव्हा मिळतील, म्हणजे याची परफेक्ट तारीख काय आहे आणि काल माध्यमांशी बोलताना अदिती तटकरे या काय म्हणाल्या, नक्की याचे काय निकष आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हे बघा, अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वाचे निकष सांगितले होते। अनेक महिलांनी त्या निकषाचे पालन केले, मात्र अनेक महिला अशा आहे ज्यांनी त्या निकषाचे पालन केले नाही, म्हणजेच की त्यांनी चुकीच्या पद्धतीने आपला अर्ज सादर केला आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आतापर्यंत घेत आहे। हे बघा, तुमच्या घरी कार नसायला पाहिजे, जर तुमच्या घरी कार असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून बाद होणार आहात। अनेक महिलांच्या घरी कार आहे तरी सुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये आपला अर्ज सादर केला, म्हणजेच तुमच्या घरी कार असेल किंवा त्यापेक्षा महागडी गाडी असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज भरू नका असं त्यांनी सांगितलं होतं। आणि मुख्यमंत्र्यांनी देखील काही माध्यमांशी बोलताना त्यांनी सुद्धा असं सांगितलं होतं, म्हणजे लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही चालू केली तेव्हा लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही काही निकष मांडले होते, मात्र त्या निकषाचे काही महिलांनी पालन केले व काही महिलांनी त्या निकषाचे पालन केले नाही, तरी सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने त्या महिलांनी अर्ज सादर केला
आता त्या सर्व महिलांचे अर्ज छाननीवर आणि ज्यांच्या घरी कार निघाली त्या महिलांचे अर्ज बाद होणार आहे। आणि त्यासोबतच जर तुमच्या घरी रेशन कार्ड असेल तर प्रत्येकाच्या घरी रेशन कार्ड असते, कारण ही महिला जी आहे म्हणजेच ही योजना जी आहे गरीब महिलांना काढलेली आहे। गरीब महिलांचा फायदा व्हावा यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। प्रत्येक महिलेच्या घरी राशन कार्ड असते। राशन कार्ड जर तुमच्या घरी असेल तर राशन कार्डमध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे। प्रत्येक महिलेच्या घरी जर राशन कार्ड असेल तर त्या महिलेचं राशन कार्डमध्ये नाव असतं। मात्र अनेक महिलांच्या घरी राशन कार्ड नसतं, त्याच कारणामुळे त्यांना उत्पन्नाचा दाखला तिथे जोडावा लागतो। ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा म्हणजेच 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्या महिलांना योजनेमध्ये फॉर्म भरू नका असं त्यांनी सांगितलं होतं। तरी सुद्धा अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये आपला अर्ज सादर केला आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले। आता ज्या महिलांचे उत्पन्नाचा दाखला हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल त्याच महिलांना लाभ मिळणार आहे। त्यासोबतच जर ज्या महिलांचे राशन कार्डमध्ये नाव असेल त्याच महिलांना आता लाडकी बहीण योजनेमध्ये समोर ठेवणार आहे। आणि ज्या महिलांचे लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज सादर केले व त्यांचे राशन कार्डमध्ये नाव नसेल त्या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून आता कायमचे बाद केले जाणार आहे। त्यासोबत 2025 मध्ये तुमच्या जर उत्पन्नात वाढ झालेली असेल तर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेमधून आता बाद होणार आहात। हे बघा 2024 मध्ये जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी होते तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा अर्ज सादर केला होता, तेव्हा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिन्याला पैसे मिळत होते। मात्र आता 2025 चालू झालेला आहे। 2025 मध्ये जर तुमच्या उत्पन्नात वाढ झालेली असेल की म्हणजे समजून घ्या तुमच्या घरी कोणीही सरकारी नोकरीवरती 2024 मध्ये नव्हते, मात्र आता 2025 चालू झालेला आहे। 2025 मध्ये जर तुमच्या घरी कोणीही सरकारी नोकरीवर लागलेलं असेल किंवा तुमचा मुलगा, तुमचे पती किंवा तुम्ही स्वतः देखील सरकारी नोकरीवरती आधी 2024 मध्ये नव्हत्या, मात्र आता 2025 मध्ये तुम्ही सरकारी नोकरीवरती लागलेले आहात, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून तुमचा जो अर्ज आहे तो मागे घ्यायचा आहे। जर तुम्ही स्वतःहून तुमचा अर्ज 2024 मध्ये जर मागे घेतला नसेल तर तुम्ही 2025 मध्ये आता तुमचा अर्ज मागे घ्यायला पाहिजे। कारण अदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार ज्यांच्या घरचे पती किंवा स्वतः सरकारी नोकरीवरती असेल तर त्यांनी स्वतःहून त्यांचा अर्ज मागे घ्यावा, अन्यथा आम्ही त्यांच्यावरती कठोर कारवाई करू असं अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। जर तुमच्या घरी 2024 मध्ये कोणी नोकरीवर नसेल मात्र आता 2025 मध्ये तुम्ही स्वतः देखील नोकरीवर लागले असेल तर तुमच्या उत्पन्नात आता वाढ झालेली आहे, म्हणूनच तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरणार आहात। त्याच कारणामुळे जर तुम्ही स्वतः देखील अर्ज मागे घेतला तर चालणार आहे, मात्र जर तुम्ही स्वतः अर्ज मागे घेतला नाही तर स्वतः सरकार देखील यामध्ये दखलंदाजी करेल आणि तुमचा अर्ज ते स्वतः तुम्हाला मागे घ्यावा लागेल आणि त्यासोबतच तुमच्यावरती कारवाई देखील होणार आहे। एका कुटुंबातील केवळ 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। 2 पेक्षा जास्त अर्ज असेल तर ते अर्ज आता बाद होणार आहे। हे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये काही निकष तेव्हा समोर आले होते। एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो घेता येणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं। तरी सुद्धा अनेक महिलांनी, एका कुटुंबातील 3 ते 4 महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये आपला अर्ज सादर केला व आतापर्यंत सर्व हप्त्यांचे पैसे हे ते प्राप्त करत आहे। मात्र असं चालणार नाही। प्रत्येकाच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे व एका कुटुंबातील किती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे असं त्यामध्ये आता त्यांना कळणार आहे। जर तुमच्या एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांनी अर्ज स्वतःहून मागे घ्यायला पाहिजे, अन्यथा सरकार कारवाई करणार आहे। ज्या महिलांच्या घरी एकापेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे आता त्यामध्ये फक्त 2च महिला ठेवणार आहे आणि 2 पेक्षा जेवढ्या पण जास्त महिला आहे त्यांना लाडकी बहीण योजनेमधून आता बाद केले जाणार आहे। व त्यासोबत खूप महत्त्वाची माहिती समजून घ्या, तुम्हाला फेक कॉल येतात व तर सावधान राहा आणि कोणालाही OTP देऊ नका। अनेक महिलांचे या कारणाने अकाउंट खाली होत आहे, तर तुम्ही असल्या फसव्या कॉलपासून सावध राहा। हे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही तुम्हाला पैसे प्राप्त करून देतो किंवा आम्ही लाडकी बहीण योजना.com वरून बोलत आहोत आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आता मिळणार आहे, त्यासाठी आम्ही तुम्हाला एक OTP पाठवला आहे, अशा फसव्या कॉलपासून तुम्ही सावधान राहा। कारण तुम्हाला असे फसवे कॉल येतात आणि तुम्हाला OTP किंवा वेगवेगळ्या डॉक्युमेंटची मागणी करतात आणि तुम्ही लालचमध्ये येऊन म्हणजेच लाडकी बहिणीचे पैसे भेटत आहे या कारणामुळे तुम्ही लालचमध्ये येऊन तुम्ही त्यांना OTP किंवा फेक डॉक्युमेंट जे आहे देतात, म्हणजेच फेक कॉलद्वारे जे माणसं तुम्हाला बोलतात त्यांना तुम्ही डॉक्युमेंट जे आहे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट किंवा तुम्ही जे OTP आहे हे त्यांना देतात, त्याच कारणामुळे तुमचे अकाउंट इथे खाली होऊ शकते। लाडकी बहीण योजनाविषयी जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा, आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू। अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राइब नक्की करा। हे बघा लाडकी बहीण
योजना असो किंवा सरकारी कोणत्याही प्रकारची योजना असो, तुम्हाला त्याची सर्व माहिती आपल्या चॅनलवरती दररोज पाहायला मिळत राहते। यासाठी तुम्ही आपले चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपली बेल आयकॉन ऑलवर सेट करा, कारण प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत यायला पाहिजे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।